हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर फ्रीज सगळं खूप भरून गेलेलं होतं. गावाकडून बरंचसं सामान आलेलं होतं. तर त्याचं सगळं सामान असंच भरून दिलेलं होतं. तर टाईमच नाही भेटला पूर्ण आवरून ठेवण्यासाठी. तर म्हटलं आता सगळं आवरून घ्या फ्रीज वगैरे. आणि हे जे कॅरीबॅग झालेले आहेत सगळ्या, तर मग त्या पूर्ण व्यवस्थित डब्यांमध्ये वगैरे बॉक्समध्ये आपण सगळं भरून ठेवूया, जेणेकरून मग भाजीपाला जास्त दिवस पण टिकतो. आणि बऱ्याच वेळेस आम्हाला म्हणजे गावाकडून किंवा जालन्यावरूनच असं भाजीपाला येतो, कारण तिकडं फ्रेश पण असतो. आणि जे खेड्यांमधून येतो भाजीपाला, तर तिकडं जरा व्यवस्थित असतो, जरा फ्रेश असतो. तर त्यामुळं ऑलमोस्ट आम्ही तिकडूनच सगळं सामान वगैरे घेऊन येतो, किंवा मग काही शेतातलं सामान. तर तेच म्हटलं आता फ्रीज आवरून बसूया. तर आता हे सगळं सामान काढले घरून, जशा काही पिशव्या किंवा कॅरीबॅगमध्ये घालून आलेलं होतं सामान. तर तसंच ठेवलेलं होतं. तर टाईमच नाही भेटला मला आवरण्यासाठी. म्हटलं आता सगळं आवरून ठेवू. तर सगळं आता हे सामान मी काढलेलं आहे. तर भाजीपाला काढते आहे सगळ्यात पहिले. तर कारण भाजीपाला आणल्याबरोबर जर का व्यवस्थित नाही ठेवला तर ते खराब व्हायला लागतो लगेच. पालेभाज्या वगैरे तर ते पण लवकर लगेच सगळं सुकून वगैरे जातं. तर त्यामुळं मग म्हटलं अगोदर सगळं आवरून ठेवूया आणि सगळं निसून वगैरे ठेवू, म्हणजे नंतर जेव्हा भाजी वगैरे करायची असते तर तेव्हा ते लगेच होऊन जातं झटपट काम. तर म्हटलं आता तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. तर सगळा भाजीपाला मी आता इथं काढलेला आहे आणि एका पेपरवर पूर्ण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही पहिलं पण जे पहिला माझा इथला भाजीपाला होता, तर ते सुद्धा आहे थोडं थोडं. तर कॅरीबॅगमध्ये असं बांधून बांधून असं ठेवलेलं होतं. 2-3 ठिकाणी झालेलं होतं, मिरच्या वगैरे पण. तर सगळं एकत्र केलं. आणि हा भाजीपाला इतका आता गावाकडूनच आलेला आहे. तर आता हेच मी सगळं वेगवेगळ्या बॉक्समध्ये वगैरे टाकणार आहे. तर गावाकडून भरपूर सामान आलं होतं. भेंड्या, बटाटे, लिंब तर आमच्या शेतामध्येच आहेत, त्यामुळं मग शेतामधूनच असतात लिंब वगैरे. परत हिरव्या काही पालेभाज्या, भेंडी किंवा मग शेंगा, किंवा अजून दोडके, काकड्या, पालक, शेपू, मेथी, कोथिंबीर, मिरच्या वगैरे हे सगळं सामान मग गावाकडून आलेलं होतं. आणि आता तेच मी सगळं डिस्ट्रीब्यूट करून ठेवते वेगवेगळ्या डब्यांमध्ये. तर हे पालेभाज्या थोडं साईडला काढून ठेवल्या, कारण याला निसायला वगैरे टाईम लागेल, म्हणून म्हटलं शेवटलाच ते निसून ठेवता येईल. आणि आता सगळं एका एका बॉक्समध्ये वेगवेगळ्या ह्या गोष्टी मी सगळ्या भरून देते आहे. तर ह्या शेंगा वगैरे तरी थोडेसे दिवस टिकतात, पण पालेभाज्यांना तर निसूनच ठेवावं लागतं. त्यामुळं मग म्हटलं पालेभाज्या पूर्ण निसून ठेवल्या जातील शेवटला. आणि आता आपण सगळं बॉक्समध्ये टाकूया हे. तर शेंगा मी एका मोठ्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहे. हे चवळीच्या शेंगा होत्या, तर त्याला एका वेगळ्या बॉक्समध्ये टाकलेलं आहे मी. आणि आता कॅरीबॅगमध्ये मिरच्या होत्या, तर माझ्याकडं पहिलेसुद्धा मिरच्या होत्या काही, पण म्हणलं त्या सगळ्या एकत्र करून ठेवल्या. आणि ह्या आता फ्रेश घरून आलेल्या होत्या, तर म्हणलं ह्या बरेच दिवस टिकतील आणि भरपूर होत्या, म्हणून मग याला वेगळ्या बॉक्समध्ये टाकते आहे. बॉक्समध्ये सामान ठेवलेलं खूप दिवस टिकतं आणि फ्रेश राहतं मेन म्हणजे. तर 10-12 दिवस तर आरामशीर टिकतंच जे काही भाजीपाला वगैरे आहे ते. फक्त हिरव्या पालेभाज्या तर त्या एवढ्या दिवस नाही टिकत, त्या थोड्याच दिवस टिकतात. पण बाकी जे काही सामान आहे तर ते खूप दिवस टिकतं. गावाकडून कढीपत्तासुद्धा आलेला आहे, तर मग कढीपत्ता पूर्ण त्याचे पानं सगळे काढून ठेवते, म्हणजे यूज करायला इझी जातं नंतर. तर हा एवढं सामान आता हप्त्याच्या वरच पुरतं मला, म्हणजे 10 दिवस तर आरामशीर पुरतं. तर त्यामुळं व्यवस्थित ठेवावं लागतं, नाहीतर मग ते संपत नाही आणि संपायच्या अगोदरच सगळं खराब व्हायला लागतं ना. जर का असंच ठेवून दिलं तर मग सगळं व्यवस्थित राहत नाही, तर त्यामुळं मग सगळं व्यवस्थित ठेवायचं. तर आता मिरच्या, कढीपत्ता, परत शेंगा मी भरून ठेवल्या आहे. आणि आता या छोट्या बॉक्समध्ये मी भेंड्या ठेवते आहे. तर भेंड्या यांना खूप आवडतात, तर त्यामुळं मग भेंड्या दर बाजारामध्ये असतातच आमच्या. आणि भेंड्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्या. आणि आता हे दोडके, तर दोडके एवढे काही खराब होत नाहीत असे, तर मग आणि असं मोठा बॉक्स पण आता बाकी नव्हता माझ्याकडं. तर मग दोडके मी असेच कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवले. आणि लिंब होते तर ते वेगळ्या एका बॉक्समध्ये ठेवले. आता बटाटे तर आपण काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नाही शकत, तर बटाटे तर बाहेरच ठेवावं लागतात. आणि टोमॅटोसुद्धा होते, तर मग ते टोमॅटो मी फ्रीजमध्ये नाही ठेवले, तर बाहेरच ठेवते मी. तर आता सगळ्या जे बाकीचे जे होतं कंटेनरमध्ये ठेवायचं ते सगळं मी ठेवून दिलेलं आहे. आता टाईम आहे भाजीपाला जे पालेभाज्या आहेत तर ते निसून ठेवायचा. तर आता पालकाची भाजी तर सगळ्यात लवकर खराब होते, म्हणजे आणून आता 1 दिवस जरी झाला ना की लगेचच एकदम खराब व्हायला लागते ती. तर गावाकडे 1 दिवस पहिले घेतलेले असतील आणि इकडे यायला 1 दिवस, म्हणजे 2 दिवस झालेले ऑलरेडी तिला, तर ती आता लगेच खराब होऊन जाईल.
तर पालक सगळी निसून ठेवली आहे आणि आता शेपू निसून ठेवते आहे. तर पूर्ण कट करून घेते आणि शेपूची भाजी कशी बारीक बारीक कट करून ठेवावं लागते, म्हणजे मग ती करायच्या टाईमला लगेच काही टाईम लागत नाही. नुसती मग धुवून वगैरे घेतली की मग होऊन जातं तिचं काम. त्यामुळं मग मी जेव्हा पण शेपूची भाजी निसते तर ते व्यवस्थित एकदम बारीक बारीक कट करून ठेवते, म्हणजे नुसती वॉश करायची आणि लगेच बनवायला घ्यायची. तर आता शेपू अशा प्रकारे बारीक बारीक कट करून एका बॉक्समध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेवून देते. आणि सगळे कंटेनर कसे एअरटाईट आहेत त्यामुळं मग ते खराब होत नाही लवकर. आता एवढ्या साऱ्या भाजीपाला आहे किंवा पालेभाज्या किंवा दुसरे काही भाज्या वगैरे आहेत, तर ते इतक्या साऱ्यासाठी आता इतके सारे कंटेनर नाही आहे माझ्याकडे. तर मग ज्यांना काही पुरत नाही आणि जे काही टिकू शकतात ना, तर मी त्यांना कॅरीबॅगमध्ये पण ठेवते. जसं की दोडकं वगैरे आहे तर दोडका टिकू शकतो. तर पण आता पालेभाज्या वगैरे नाही टिकत, तर ज्या ज्याला मेन गरज आहे तर ते बॉक्समध्ये टाकते मी कंटेनरमध्ये. आणि आता आहे गोबीचा टाईम. तर आता थोडं थोडं कसं ना, पावसामुळं ते असं थोडंसं काळं काळं किंवा येल्लो येल्लो असं झालेलं असतं, किंवा पावसामुळं आतमध्ये काही जंतू कीटक वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर अशी आदळून घेतली ना की मग ते पूर्ण सगळं निघून जातं त्याच्यामधलं. आणि वरतून ना चाकूनं काय करते मी की अशी पूर्ण वरतून क्लीन करून घेते, चाकूनं वरचं काढून घेते, म्हणजे थोडंफार जर घाण वगैरे काही असेल ना तरीसुद्धा मग ते निघून जाईल त्याच्यामध्ये. तर आता गोबी पण निसून ठेवते, म्हणजे करायच्या टायमाला नुसतं वॉश करून घेता येते. तर अशी बारीक बारीक गोबी तर पूर्ण असे वरचं काढून घेते मी त्याच्या, किंवा कधी कधी येल्लो असतं असं, आणि किंवा कधी कधी असं थोडं ब्राऊन कलरचं किंवा ब्लॅक कलरचं पण काही असं घाण आलेली असते त्याच्यावर. तर त्याच्यामुळे मग असं वरचं काढावं लागतं. आणि अशी बारीक बारीक आता गोबी कट करून झाली आहे माझी. आणि आता बॉक्समध्ये मी त्याला कंटेनरमध्ये पॅक करते. तर आता सगळं झालेलं आहे, पण आज म्हटलं आत्ता लगे आपण पालकाची भाजीच करूया, कारण अजून एक दिवससुद्धा ती राहणार नाही. म्हणजे थोडंसं लगेच ते असं पाण्यानं किंवा म्हणजे असं फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी पण ती खराब होऊन जाते. त्यामुळे म्हटलं आता आपण आज पालकाचीच भाजी करून घेऊया. आणि यांना पालेभाज्या आवडतात पण, तर त्यामुळे म्हटलं आता पालकाची भाजी करून घेऊया आपण. तर अशी बारीक कट करून आता मी पाणी टाकून देते त्याच्यामध्ये. आणि म्हटलं आज रात्रीला पालकाचाच नंबर. तर आता पूर्ण पालक निसून झाली आहे आणि बाकी पण सगळा भाजीपाला वगैरे निसून झालेला आहे. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, तर सगळे हे बॉक्सेस मी असे ठेवते. आता काही कॅरीबॅगमध्ये आंबे वगैरे आहेत, तर ते काही आता याच्यामध्ये बॉक्समध्ये वगैरे नाही ठेवू शकत, त्यामुळे मग ते कॅरीबॅगमध्ये तसेच आहेत. आणि आता हे कंटेनरमध्ये मग काही काकड्या किंवा ते दोडके वगैरे ते कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं होतं मी, आणि काही काकड्या होत्या तर ते असंच खाली टाकून दिलं. आणि हे आंबे तर आता मोठाले आहेत, तर ते काही बसू नाही शकत त्याच्यामध्ये, म्हणून असेच पॅक करून ठेवते आहे. तर आता व्यवस्थित झालं आहे फ्रीज, थोडं मोकळं मोकळं. आणि काही दूध वगैरे तर मग पातेल्यांमध्ये वरच्या याच्यामध्ये ठेवतच असते. तर आता थोडंसं क्लीन वाटते फ्रीज. आणि अजून पण काही सामान आलेलं होतं घरून, जसं की पापड वगैरे. आता तिकडं पापड केलेले होते, तर मी इथं जे आणलेले होते ते संपले होते, तर त्यामुळे मग घरून परत मागवले होते. तर हे पापड आलेले अजून बरंचसं सामान. तर मग हे पापड पण म्हटलं व्यवस्थित त्याला बॉक्समध्ये त्याला व्यवस्थित ठेवूया. तर एअरटाईट बॉक्समध्येच त्याला व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून ठेवते मी, आणि म्हणजे हवा वगैरे जात नाही किंवा खराब पण होत नाहीत ते. तर त्यामुळं आता पावसाचं सीझन असल्यामुळे थोडंसं कसं मॉइश्चर राहतं सगळीकडं, त्यामुळं मग अशा गोष्टी खराब होण्याची भीती राहते. तर त्यामुळे व्यवस्थित त्याला एअरटाईट बॉक्समध्ये ठेवते मी. आणि अजून लसूण आमच्या घरचाच आहे शेतामध्ये, तर असं घरून आलेलं आहे. तर त्याला आता पहिले पण जो आलेला लसूण आहे माझ्याकडं, तर तो आहे माझ्याकडं. तर अजून काही सामान मटकी किंवा हरभरी, अजून फुटाणे किंवा कांदे, हे सगळं घरून आलेलं होतं. तर तेच पॅकिंग जशाच तशीच होती. म्हटलं आता हे बाकीच्या गोष्टी नंतर ठेवूया. मेन म्हणजे आता कांदे ना लवकर जरा खराब होतात मॉइश्चरमुळं, पावसामुळं. तर त्यामुळं लसूण तर आता माझ्याकडे निसलेला होता ऑलरेडी थोडासा, म्हटलं तो संपेपर्यंत हे काढणारच नाही मी. पण मग कांदे ठेवून नाही देऊ शकत आपण जास्त दिवस, कारण त्याला मोकळा पाहिजे, म्हणजे हवेशीर पाहिजे, नाहीतर मग खराब होतात. तर त्यामुळं म्हटलं आता कांदे आपण व्यवस्थित दुसऱ्या याच्यामध्ये ठेवूया, जेणेकरून आता याला सगळीकडून ना या जे टोपलं आहे तर त्याला पूर्ण म्हणजे छिद्र आहे त्याच्यामधून मग सगळी हवा वगैरे पास होते, त्यामुळं मग कांदे खराब नाही होत. तर मग याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं. आणि अजून सगळं सामान वगैरे जागच्या जागेवर ठेवलं. आता लसूण मी नंतर कट करून ठेवेन, कारण खूप टाईम लागेल त्याला, अजून माझं स्वयंपाक बाकी आहे. तर हे असं झालेलं आहे. आता सगळं सामान आणलेलं जे जागच्या जागेवर ठेवलेलं आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओज कसे वाटत आहेत तर मला कमेंट करून सांगा. नवीन नवीन व्हिडिओज रोज बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे. आणि अजून कसे व्हिडिओज बघायला आवडतील तुम्हाला मला कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.